पुण्यामध्ये महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आज सुटणार आहे। भाजप आणि शिवसेनेतील संघर्षानंतर यादी आज जाहीर होणार आहे। मुंबईमध्ये आज शिंदे फडणवीसांची बैठक होण्याची शक्यता आहे। पुण्यात 25 ते 30 जागांसाठी शिवसेना ठाम आहे। अहवाल घेऊन विजय शिवतारे मुंबईत बैठकीला उपस्थित असणार आहेत। त्यामुळे आज जागा वाटपाचा तिढा हा सुटणार आहे। आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी ही होणार आहे। भाजप आणि शिवसेनेतील संघर्षानंतर यादी जाहीर होणार आहे। मुंबईत आज शिंदे फडणवीसांची महत्त्वाची बैठक, या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय भाजप आणि शिवसेनेतील संघर्षानंतर यादी आज जाहीर होणार आहे। आज जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। खरं तर शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्याला भाजपचा विरोध आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा 25 जागांचा नवा प्रस्ताव हा शिवसेनेकडून भाजपला देण्यात आलेला आहे। मात्र त्यावरही पुण्यातील भाजपच्या नेत्यांना तोडगा काढता येत नाही आणि त्यामुळे आता थेट एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबतची चर्चा होणार आहे। आता भाजपकडून किती जागा शिवसेनेला देण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 15 जागांपेक्षा जास्त जागा या देण्यात येणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही भाजपने घेतलेली आहे आणि त्यामुळे पुण्यात भाजप शिवसेना युतीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। अजूनही अधिकृतपणे युती ही घोषित झालेली नाहीये आणि त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदेंची ही वेगळा विचार करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि आजच यावर तोडगा निघण्याची सुद्धा शक्यता आहे। विजय शिवतारे ज्यांच्यावर पुण्याची ही सगळ्या निवडणुकीची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी दिलेली होती, ते विजय शिवतारे आता मुंबईमध्ये जात आहेत आणि मुंबईमध्ये ते जाऊन या संदर्भातला सगळी माहिती आहे ती एकनाथ शिंदेंना देतील आणि त्यामध्ये मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुद्धा याबाबतची चर्चा होण्याची शक्यता आहे। आता नेमका या जागांवर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जवळपास 25 जागांवर शिवसेना ठाम आहे। 25 जागा मिळायलाच हव्या अशा पद्धतीची भूमिका आहे। दुसरीकडे भाजपकडून जो 15 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आलेला आहे त्या सगळ्या जागा शिवसेनेला नको आहेत, कारण की त्या जागेवर शिवसेनेची ताकद ही कमी आहे आणि त्यामुळे भाजपला नको असलेल्या जागा या त्या शिवसेनेला देतात अशा पद्धतीचा सुद्धा आरोप शिवसेनेचा आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटनांवर आता चर्चा मुंबईमध्ये होणार आहे। एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस उदय सामंत यांच्यामध्ये ही चर्चा झाल्यानंतर पुण्यातल्या या वादावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि शिवसेनेला जितक्या जागा हव्यात तितका भाजप देतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जर समाधानकारक जागा शिवसेनेला मिळाल्या नाही तर शिवसेना ही वेगळी सुद्धा लढू शकते, म्हणजे अजित पवार यांच्यासोबत सुद्धा लढू शकते किंवा मग एकटे शिवसेना सुद्धा लढू शकते। अशी पद्धतीची चाचपणी सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून केली जात आहे। पण आज एक शेवटचा पर्याय म्हणून मुंबईमध्ये ही महत्त्वाची बैठक होते ज्याच्यामध्ये तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।